श्री स्वामी समर्थ. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? तर झाले 2-4 दिवसापासून काही व्लॉगच आला नाही, कारण मी ह्याच कन्फ्युजनमध्ये की मी नेमकं काय शेअर करत जाऊ, कारण मी नवीन आहे त्यामुळं मला लवकर कळत नाही. तरी प्रयत्न चालू आहे माझे. आणि मग आज ते झालं की मग म्हटलं आज तुमच्यासोबत एक मला ट्रिक ही शेअर करायची होती आणि म्हटलं आज आपण शूट घेऊ म्हणून. तर आज होते पित्र वगैरे होते त्यामुळं तर मी ते शूट नाही केलं. तर झाला प्रॉब्लेम असा की भात वगैरे करपला होता. तर मग म्हटलं याची ट्रिक आपण कदाचित काही जणींना माहिती असेल, काही जणींना माहितीही नसेल, तर मग ते तुमच्यासोबत शेअर करावं. तर मग इथं सकाळी बाजार पण आणलेला होता. तर मग मी पहिले तो क्लीन करून घेतला. तर इथे बटाटे, भेंडी वगैरे हे ते सर्व काही आणलेलं होतं, गवार, ढोबळी मिरची. तर मग मीच ते सर्व काही क्लीन करून घेतलं, कोथिंबीर वगैरे. आणि मग त्यानंतर म्हटलं की तुमच्यासोबत ते शेअर करावं, कारण जेव्हा पण म्हणजे असं आपण कामात असतो, कुकर वगैरे लावून जातो किंवा डाळ असो किंवा भात असो, तर हे लगेच आपलं जर लक्ष नसलं तर तिकडं करपून जातं. तर मग ह्यावेळेस झालं तसंच, कारण मम्मी आणि सासूबाई दोघेही कामात होत्या पित्राच्या दिवशी. आणि मग त्यांनी भात वगैरे लावून दिलेला आणि मग सासूबाईंचं नैवेद्य पाणी दाखवण्याचं हे चालू होतं आणि मम्मी चपात्या करत होती. आणि माझा प्रॉब्लेम असल्यामुळं मला किचनमध्ये जायला काही चान्सच नव्हता, तर मी बाजूला बसलेले होते. तर मग ते असंच त्या दुसऱ्या कामामध्ये त्यांच्या लक्षातच नाही, तर एकीकडे भात लागून गेला. तर मग तोच मग नंतर मी दुपारी भांडे वगैरे घासायला घेतले, तर त्यावेळेस मग ते निघणं इम्पॉसिबल होतं. तर मग मी ते भिजू घातलं कुकर, आणि भिजू घातल्याच्यानंतर 2-4 तास सहज ठेवलं, पण ते काही निघतच नव्हतं. मग त्यामुळे मी त्याला एकदम मस्त गरम पाणी म्हणजे गॅसवर डायरेक्टली कुकरच ठेवून दिला आणि पाणी उकळेपर्यंत त्याला ठेवलं. तर मग नंतर ते चमच्याने एकदम इझिली निघालं, एकदम नॉर्मल असं, जास्त काही आपल्याला त्याला ताकद लावायची गरज नाही पडली. आणि मग मस्त स्क्रबनी क्लीन करून घेतलं, आपण जसं नॉर्मली भांडे घासतो अगदी तसं. तर इथं कुकर एकदम असं स्वच्छ निघलं आणि एकदम चकाचक निघलं. आणि ते बघून म्हणजे म्हटलं की तुम्हालाही ही ट्रिक सांगावी, तर काही ताईंना माहिती असेल किंवा नसेल. तर ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी ही ट्रिक नक्की फॉलो करा, आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. बाय.